नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशी प्रेम कथा जी तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल. ही कथा आहे एका जुन्या चाळीच्या त्या पावसाळी टेरेसवरची, जिथे एका साध्या लाकडी खुर्चीवर बसून एक चित्रकार मुलगी अंबर तिचं स्वप्न रंगवायची आणि एक संगीतकार तरुण विहान आपल्या बासरीच्या सुरांनी त्या स्वप्नांना जिवंत करायचा. त्यांची भेट झाली नजरांच्या पहिल्या बेडीत, वाढली शब्दांच्या गोडीत आणि पहिली हातांची मिठी. मिठी म्हणजे जणू प्रेमाचा पहिला वर्षाव होता. या कथेत आहे कलेची लवचिकता, मनाची समजूत, निसर्गाची साथ आणि दोन हृदयांचा निवड निरागस रोमॅन्टिक प्रवास. ही कथा फक्त आहे प्रेमाची हळूवार झलक, संगीताचीच गोडी आणि चित्रकला रंगांची उधळण. तर मित्रांनो, तुम्ही या प्रवासांचा भाग व्हा आणि शेवटपर्यंत राहा, कारण शेवटी अशी एक गोड गोष्ट आहे जी तुम्हाला डोळ्यात पाणी आणेल आणि असं म्हणायला लावेल, वाव किती सुंदर प्रेम आहे हे. चला चला सुरू करूया ही प्रेमकथा, त्या पावसाळी टेरेसवरची अधुरी प्रेमकथा. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक शब्दात काहीतरी खास आहे. मुंबईच्या गर्दीत शहरात एक जुनी 3 मजली चाळ होती. तिच्यावर एक मोठा टेरेस होता आणि त्यांच्या बाजूला मोकळी जागा. आंब्याची झाडे, मोरांचे पिसे, हलवणारा सुगंधी वाडा आणि बैठी खुर्ची होती जी तिची सर्वात जवळची साथीदार होती. या चाळीत एक चित्रकार मुलगी अंबर राहत होती. तिचा दिवस सुरू व्हायचा सकाळी उठून तिच्या खुर्चीवर बसून निळ्या आकाशाकडे पाहण्यात. पावसाचे थेंब जेव्हा खिडकीवर पडायचे तेव्हा ती कागदावर ते चित्र काढायची. तिला वाटायचं की जणू पावसाचे थेंब तिच्या मनातले शब्द कागदावर उतरत आहेत. आणि एका अशाच पावसाळी संध्याकाळी जेव्हा अंबर चहाचा कप घेऊन खुर्चीवर बसून गाणे गुणगुणत होती, तेव्हा वरच्या मजल्यावरून एक तरुण खाली उतरला. त्याचं नाव होतं विहान. तो एक संगीतकार होता, उंच देखणा, शांत आणि डोळ्यात स्वप्न घेऊन. त्याने अंबरच्या दिशेने पाहिलं आणि मंद गोड हास्य केलं. तो म्हणाला, तुमची ही खुर्ची खूप सुंदर आहे, जणू तो एखाद्या कवितेचा बाग आहे. अंबरच्या गालावर हलकीशी लाज उमटली. ती म्हणाली, ही खुर्ची माझी मैत्रीण आहे, मी तिच्याशी बोलते, ती मला ऐकते. त्या दिवसापासून अंबरच्या मनात विहानची एक चमक बसली, जशी एखादा कोपऱ्यात लपलेली मेणबत्ती प्रकाश पसरवते. त्यानंतरचे 2 आठवडे अंबर आणि विहान यांची नजर अनेकदा टेरेसवर भेटायची. कधी ती खुर्चीवर बसून चित्र काढायची, तर कधी तो हार्मोनियम घेऊन एखादी सुरेल धून शेळायचा. हळूहळू त्यांच्यात बोलण्याची सुरुवात झाली. विहानला अंबरच्या चित्रातली रंगाची उधळण आवडायची, तर अंबरला विहानच्या गाण्यातली वेडी वाटणारी शांतता आवडायची. एके दिवशी अंबरने विहानला तिच्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. विहान त्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला, या खुर्चीला तुमचा स्पर्श मिळालाय, म्हणूनच ती इतकी उबदार वाटते. अंबरला हे ऐकून असं वाटलं की जणू संपूर्ण आकाश तिच्या अंगणात उतरलंय. तिने विहानला चहा बनवून दिला. दोघं त्या टेरेसवर बसून पावसाच्या शिडक्याचा आनंद घेऊ लागले. पाण्याचे थेंब जमिनीवर पडून जसे नृत्य करतात, तशी त्यांची मने एकमेकांमध्ये हरवून जाऊ लागली. विहानने बासरी वाजवली आणि अंबरने त्या सुरावर आपली कल्पनाशक्ती चालवत एक चित्र काढलं. ते चित्र खूप सुंदर होतं. त्यात 2 हात एकमेकांना धरून होते आणि पावसाचा थेंब त्यांच्या बोटावरून खाली सरकत होते. विहान म्हणाला, हे मी आणि तू आहेत का? अंबर शर्मीने हसली आणि म्हणाली, तुला वाटतं तशी काहीही असू शकते. त्या रात्री उशिरापर्यंत दोघं बोलत राहिले. त्यांनी एकमेकांची स्वप्न, आवडीनिवडी
आवडीनिवडी, भीती आणि आशा यांची देवाणघेवाण केली. विहानला कळलं की अंबरला फुलांचा, नदींचा आणि पावसांचा फार मोठा मोह आहे. तर अंबरला कळलं की विहानला रात्रीच्या शांत वेळी तारे मोजायला आवडतात. दोघांमध्ये एक अदृश्य सूत्र विणलं गेलं, जसं सकाळी सूर्यप्रकाश पडतो तसा. त्यांच्या मनातल्या अंधाराचा पडदा हलू लागला. काही दिवसांनी अंबर आणि विहान त्यांनी ठरवलं की ते दररोज संध्याकाळी टेरेसवर भेटतील आणि वेगवेगळ्या गोष्टी करतील. कधी ते एकत्र गाणी गातात, तर कधी अंबर विहानचं पुस्तक वाचायची. विहान अंबरला तिच्या चित्रातील चुका दाखवायचा, परंतु त्या चुका त्याला सुंदर वाटायच्या, कारण त्या अंबरच्या मनाचा एक भाग होता. एक दिवस विहानने अंबरला त्याचा हार्मोनियमचा शिकवायला सुरुवात केली. तिची बोटं जेव्हा त्या काळ्या पांढऱ्या कडांवर फिरत, विहानची बोटं तिच्या बोटांना हलकासा स्पर्श करून योग्य सुरेखता दाखवत होता, तेव्हा अंबरला जणू काहीतरी नवं जग सापडल्यासारखं वाटायचं. त्या स्पर्शात काहीतरी होतं जे शब्दात मांडता येत नाही. ते प्रेमाचं पहिलं निवडक आणि पवित्र बीज होतं. अंबरला त्या स्पर्शाची लवचिकता जाणवली, जशी एखादी वेल भिंतीला पकडून वर चढते तशीच. तिची मने विहानकडे झुकू लागली. एके रात्री टेरेसवर चांदणं उजळलं होतं. पावसानंतरची हवा पूर्ण शांत होती. अंबर खुर्चीवर बसली होती. विहान तिच्या समोर उभा होता. त्याने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, अंबर, मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे. अंबरचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिने डोळे विहानकडे रोवले आणि म्हणाली, सांगा. विहान थोडा शांत झाला. मग म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझ्या संगीतात एक नवी ऊर्जा आली. माझी कला अधिक सुंदर झाली. मला कळत नाही हे काय आहे, पण मला तुझ्यासोबत वेळ घालवायला, तुझ्याशी बोलायला, तुझं हास्य पाहायला मला आवडतं. मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करतो. हे ऐकून अंबरचे डोळे पाणावले. तिची खुर्ची तिला आधार देत होती. ती म्हणाली, विहान, मलाही तुमच्यावर प्रेम आहे, पण मला घाबरवतंय. आयुष्यात नेहमी सर्व काही सुंदर राहतं का? विहान तिच्या जवळ आला, तिचा हात घेतला आणि म्हणाला, प्रेम म्हणजे परिपूर्णता नाही. प्रेम म्हणजे अपूर्णतेत लवचिकता, चुका, एकमेकांना सांगण्याची ताकद आणि एकमेकांना समजून घेण्याची सवय. अंबर हसली. तिने विहानचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, मग मला या प्रेमाचा भाग व्हायला आवडेल. त्या रात्री खुर्ची, चांदणं, टेरेस, हिरवी झाडं सगळं साक्षी होतं. त्यांच्या पहिल्या निवड प्रेमाचा क्षणाचा विहानने अंबरला तिच्या कपाळावर हलकासा मायेचा स्पर्श दिला. अंबरने तिचं डोकं विहानच्या खांद्यावर ठेवलं. दोघं तिथेच बसून राहिले, त्यांचे हात एकमेकांमध्ये गुंफलेले. नंतर अंबरने विहानला सांगितलं की तिला एक खास कला प्रदर्श प्रदर्श प्रदर्शनात सहभागी व्हायचं आहे. विहानने तिच्यासाठी गाणं लिहिलं, ज्यांचे बोल होते पावसाचे थेंब. जसे जमिनीवर येऊन मातीशी एकरूप होतात, तशी माझी मने तुझ्यात विरघळली. अंबरने त्या गाण्यावर एक सुंदर चित्र काढलं. दोघांनी चाळीतील सर्व शेजाऱ्यांना ते गाणं आणि चित्र दाखवलं. सर्वजण खूप प्रभावित झाले. विशेष अंबरची मैत्रीण रिया, जी नेहमी अंबरला विहानबद्दल चिडवायची. रिया म्हणाली, अंबर, तुझी नजर विहानकडे पाहताना जशी चमकते, तशी मी कधी कोणाकडे पाहिली नाही. अंबरने हसत उत्तर दिलं, कारण तो माझ्या चित्रांना जिवंत करतो. पुढचे काही दिवस अत्यंत गोड होते. अंबर आणि विहान यांनी एकत्रितपणे एक छोटी काव्यसंगीत मैफिल आयोजित केली. चाळीच्या टेरेसवर गुलाबी दिव्यांची सजावट होती. लोक होते, गाणी होती, कला होती. त्या मैफिलीत अंबरने विहानबद्दल एक कविता वाचली. तुझं संगीत माझ्या चित्रामध्ये रंग भरतो. तुझी शांतता माझ्या मनाला गोंधळातून बाहेर काढते.
तू माझी खुर्ची, माझा टेरेस, माझा पाऊस आणि तुझ्यात माझं सगळं काही. विहानच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने अंबरला मिठी मारली. ती मिठी फक्त 2 शरीराची नव्हती, ती 2 कलांची, 2 स्वप्नांची आणि 2 हृदयांची होती. मैफिलीनंतर अंबर आणि विहान बराच वेळ तिथेच बसून राहिले. त्यांनी एकमेकांना हे सांगितलं की त्यांनी आपल्या कलेमध्ये कधीही तोडजोड करू नये. उलट एकमेकांची कला जास्त चमकदार बनवावी. त्यांच्या नात्यांची लवचिकता इथेच दिसली. ते एकमेकांचा आदर करत होते. स्पर्धा नव्हती तर सहयोग होता. अंबरचे आई वडील विहानला भेटले. त्यांना त्यांची सरळ प्रामाणिक वृत्ती खूप आवडली. विहानच्या आईने अंबरचं चित्रकलेचं कौतुक केलं. दोन्ही घराण्यांनी या प्रेमाला आशीर्वाद दिला. अंबरला आपली खुर्ची आणि टेरेस हे एक स्वप्नवत वाटू लागलं. ती म्हणाली, या खुर्चीवर मी जेवढी स्वप्न पाहिली त्यातली प्रत्येक स्वप्न आता सत्य होताना दिसतंय. विहानने तिची खुर्ची स्वतःच्या हाताने रंगवून तिला भेट दिली. त्या खुर्चीवर नवा गुलाबी रंग होता आणि तिच्या पाठीवर लिहिलं होतं, अंबरचं स्वप्न. अंबर ही खुर्ची पाहून भावुक झाली. तिने विहानला त्या खुर्चीवर बसवलं. विहान म्हणाला, आता तू मला स्वप्नात बसवलंस. मी कायम तुझ्या स्वप्नात राहीन. काही महिन्यानंतर विहानने अंबरला एका शांत पावसाळी सकाळी त्या टेरेसवर एक लहानशी डायरी दिली. तिच्यात त्याने सगळ्या गाण्यांचे बोल लिहिले होते आणि शेवटी लिहिलं होतं, अंबर, माझी कला, माझी शांतता, माझा पाऊस, माझी खुर्ची, तू माझ्या आयुष्याची पूर्णता आहेस. अंबरने त्या डायरीत आपलं चित्र काढून, ज्यात 2 हात एकमेकांना घट्ट धरून होते. दोघांनी ठरवलं की ते लवकरच एक साधा, प्रेमळ, गोंडस विवाह करतील, ज्यात मोठी दिमाखदार मेजवानी नसेल, पण टेरेसवर गुलाबी दिवे, हार्मोनियम, चहा आणि त्यांच्या प्रियजनांची उपस्थिती असेल. त्यांच्या विहा त्यांच्या विहांच्या दिवशी त्यांच्या विवाहाच्या दिवशी पावसाने साथ दिली. अंबरने साधा गुलाबी साडी घातला होता. विहानने पांढरा शेरवानी. टेरेसवर गुलाबी दिव्यांची माळ होती. हिरवी झाडं, ती खुर्ची, हार्मोनियम आणि चहाचे कप. अंबरचे आई वडील, विहानची आई रिया शेजारी सर्वजण होते. विहानने अंबरच्या कपाळावर टिळा लावला. अंबरने विहानला फुलांचा हार घातला. दोघांनी एकत्र हार्मोनियम वाजवलं. अंबर म्हणाली, हा आमचा पहिला संगीतमय क्षण आहे, आमच्या नवीन आयुष्याचा. विहान हसला. त्याने अंबरचा हात घेतला. ती हातात हात घालून त्या खुर्चीवर बसली. पावसाचे थेंब त्यांच्या समोर नाचत होते. अंबर म्हणाली, विहान, या खुर्चीवर आपली प्रेमकथा सुरू झाली आणि आज आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतोय. विहान म्हणाला, ही खुर्ची आपली साक्ष आहे आणि हा टेरेस आपले विश्व आहे. त्या पावसाळी संध्याकाळी अंबर आणि विहान यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोळ्यात प्रेम, विश्वास आणि आदर होता. त्यांनी काही बोलण्याची गरज नव्हती, कारण त्यांची मनं एकमेकांची इतकी जोडली होती की शब्द फक्त सजावट झाले होते. अंबर तिच्या खुर्चीवर डोकं ठेवून विहानच्या खांद्यावर शांतपणे झोपली. विहान तिच्या केसामधून हात फिरवत होता. हा स्पर्श अत्यंत मायेचा, अत्यंत प्रेमाचा आणि अत्यंत निवड होता. त्यांच्या सभोवती फक्त पावसाचा सुगंध, खुर्चीची उबदारता आणि आयुष्याचा नवा सुरुवातीचा उत्साह होता. अंबरला वाटलं की ही खुर्ची तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण या खुर्चीवर बसून तिने विहानला भेटलं. या खुर्चीवर तिने प्रेमाची प्रार्थना केला आणि या खुर्चीवर तिने आयुष्याचा सुंदर प्रवास सुरू केला. विहान म्हणाला, अंबर, तुझ्या चित्रातली रंगाची लवचिकता, तुझ्या मनातली समजूतदारपणाची लवचिकता, हे सगळं मला तुझ्यावर अधिक प्रेम करायला लावतं. अंबर म्हणाली, आणि तुझ्या संगीतातली सुरांची लवचिकता, तुझ्या नजरेतली शांतता यांनी मला विश्वास दिला
की प्रेम करणं एवढं सोपं आहे. त्या रात्री टेरेसवर फक्त पावसांचा आवाज, खुर्चीवर दोन हातांची घट्ट पकड आणि दोन हृदयाची एक होण्याची धडक होती. त्यांनी ठरवलं की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी ते या खुर्चीवर बसून पावसात उभं राहून चहाचे कप घेऊन आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहून सर्व वाद मिटवतील. त्यांच्या प्रेमाची ही लवचिकता त्यांना कायम साथ देणार होती. आणि खरंच पुढची अनेक वर्षे त्यांनी एकत्र घालवली. ते दररोज संध्याकाळी टेरेसवर राहायचे. अंबर आपली खुर्ची घेऊन चित्र काढायची. विहान बासरी वाजवायचा. त्यांच्या सभोवती चाळीतील लहान मुलं, शेजारी आणि पक्षी देखील साक्षी होते. अंबरचे चित्र विहानच्या गाण्यात विलीन व्हायचे आणि विहानची गाणी अंबरच्या रंगात रंगायची. त्यांनी कधीही एकमेकांची कला गमावली नाही आणि कधीही एकमेकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या नाहीत. हेच खरं प्रेम होतं, ज्यात दोघं वेगवेगळी स्वप्न पाहू शकतात, पण ती स्वप्न जोडून एक सुंदर चित्र तयार करू शकतात. अंबर आणि विहान यांनी निसर्गाचा, कलेचा आणि संगीताचा फार मोठा सन्मान केला. त्यांनी आयुष्यात कधीही अत्याचार, अनैतिकता किंवा कुरूपता आणली नाही. त्यांचं प्रेम निरोगी, सुंदर आणि आदरणीय होतं. एकदा अंबर म्हणाली, विहान, मी जेव्हा या खुर्चीवर बसते तेव्हा मला जाणवतं आपल्या प्रेमाला पाय नाहीत पण पंख आहेत. विहान हसला. त्याने अंबरच्या गालावर हलकीशी मायेची स्पर्श दिली. अंबरलाही तेवढीच माया त्यांच्या कपाळावर दिली. त्यांच्या या स्पर्शात काहीही असभ्य नव्हतं, फक्त दोन प्रेमळ मनाची ओलावलेली जुळणी होती. आणि अशा प्रकारे अंबर आणि विहान यांनी त्यांच्या चाळीतल्या त्या पावसाळी टेरेसवर एक आदर्श प्रेमकथा निर्माण केली, जी शब्दांना साजेशी नव्हती, पण प्रत्येक स्पर्शात, प्रत्येक नजरेत आणि प्रत्येक गाण्यात मस्त येत होती. हीच ती कथा होती जी अंबरला आपल्या खुर्चीला सांगायची होती आणि विहानला आपल्या बासुरीची वाजवायची होती. त्यांची लवचिकता, त्यांची समजूतदारपणा, त्यांची कला आणि त्यांचं एकमेकांचं वरचं अढळ प्रेम हेच त्यांचं आयुष्य होतं. साधं, गोड, पारदर्शक आणि कायमचं. जसं आकाशातले तारे कधी मावळत नाहीत, तसं त्यांचं प्रेमही कधी मावळणार नव्हतं. कारण प्रेम नव्हतंच तर एक परिपूर्ण अनुभव होतं. एक निवडक ऊर्जा होती. एक अद्भुत लवचिकता होती, जी त्यांनी एकमेकांना दिली आणि ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. आणि अशा प्रकारे संपते ही गोड निरागस प्रेमकथा. होय मित्रांनो, ही होती अंबर आणि विहान यांची प्रेमकथा, जी सुरू झाली एका साध्या लाकडी खुर्चीवर, वाढली पावसांच्या चिडक्यात आणि फुलली संगीत आणि चित्रकलेच्या जोडीत. अंबरने तिच्या कल्पना शक्तीच्या चित्रांना रंग दिले, तर विहानने त्या रंगांना बासुरीच्या सुरांनी जिवंत केले. त्यांच्या प्रेमात कधीही अश्लीलता नव्हती, कधीही क्रूरता नव्हती, फक्त होती एकमेकांचा आदर, एकमेकांच्या कलेची ओळख आणि मनांची अफाट लवचिकता. त्यांनी एकमेकांना कधीही बांधून ठेवले नाही, उलट एकमेकांची स्वप्न मोठी करायला साथ दिली. अंबर आज एक नावाजलेली चित्रकार आहे. तिची चित्रे अनेक गॅलरीत लागतील. विहान आज एक सुप्रसिद्ध संगीतकार आहे. त्याची गाणी अनेकांच्या मनाला शांती देतात. पण रोज संध्याकाळी ते त्या जुन्या चाळीच्या टेरेसवर, त्या खुर्चीवर बसून चहाचे कप घेतात, पावसाचा आनंद घेतात आणि एकमेकांच्या डोळ्यात प्रेम शोधतात. त्यांचेही मुलंही आता मोठी झालीत, पण ती खुर्ची, तो टेरेस, ती झाडं, तो पाऊस आजही तसाच आहे. कारण खरं प्रेम कधीही जुने होत नाही, ते फक्त अधिक गोड, अधिक खोल आणि अधिक लवचिक बनतं. ही होती त्या पावसाळी टेरेसवरची अधुरी प्रेमकथा, जिच्यात उत्साह होता, गोडी होती, हृदयाची धडक होती, पण अश्लीलतेला जराही स्थान नव्हतं.
तुम्हाला ही कथा कशी वाटली, तुमच्या मनात काय भावना उठल्या, किंवा तुम्हाला अशीच दुसरी एखादी कथा, गोड प्रेम कथा हवी असेल तर आमच्या मन चलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपली भेट पुन्हा होईल अशीच एक नवीन सुंदर आणि निरोगी प्रेमकथा. तोवर प्रेम करा, कला जोपासा आणि आयुष्यातल्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आपला मन चलचल. धन्यवाद मित्रांनो. थँक यू. धन्यवाद. आणि प्लीज एक लाईक नक्की करा.